नमस्कार, मी दीक्षा गटे. आज आपल्या इथे हायस्कूलमध्ये एक्झिबिशन भरलं आहे, जे माझे वडील श्री संतोष लक्ष्मण पाटील यांनी भरवलं आहे. तुम्ही बघू शकता हे एक्झिबिशनमधलं सगळं काम हे टायरमध्ये केलेलं आहे. टायर ही अगदी हस्तकला आणि टायर आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती मोस्टली पाईप म्हणजे आपले पन्हाळीचे पाईप असतात त्याच्याने वस्तू बनवलेल्या आहेत. माझे वडील एस टी महामंडळमध्ये ड्रायव्हर आहेत. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्ही बघू शकता बरेच जण डिमोटिवेट झालेत की काय करायचं, पेमेंट नाही. पण माझ्या वडिलांनी त्यांचा अख्खा लॉकडाऊन ह्या कामामध्ये युटिलाइज केलं. हे प्रत्येक वस्तू यातली पण एक गोष्ट लॉकडाऊनमध्ये बनलेली आहे. आज इकडे छोटे छोटे प्रकार आहेत. त्यांनी स्टार्टअप केलं छोट्या वस्तूंपासून आता डायरेक्ट ह्या अशा मोठ्या वस्तू बनवायला लागले. तर खारेपाटण हायस्कूलमध्ये आपण हे एक्झिबिशन भरवलं. ही एक नवीन सुरुवात आहे. आजकालच्या मुलांना आता मुंबई शहरामध्ये भेटतं सगळं एक्झिबिशन्स आणि बघायला, पण आपल्याकडे खारेपाटणमध्ये एक्झिबिशन किंवा असं कलेचं एवढं कोणी असं हे नाही केलं आहे. हा स्टार्ट आहे. ते पप्पासुद्धा घरीच करायचे हे सगळं, पण आता इकडे त्यांना डिस्प्लेचा एक चान्स दिला आहे. त्याच्यामुळे आम्ही ही कला डिस्प्ले करतो आहे. त्याच्यामुळे मुलांना खूप मोटिवेशन भेटेल. खूप जास्त बोलतात ना, जास्त मोटिवेट होऊन ते पण स्वतःचे आर्ट शो करू शकतात. सो म्हणून आम्ही हा डिस्प्ले आणि खूप थँकफुल आहोत खारेपाटण हायस्कूलचे की त्यांनी हा चान्स दिला ही कला इथे डिस्प्ले करण्यासाठी. आता जसं सांगायला गेलं तर हे अख्खं त्यांनी जे शिकले ते काय कुठले आर्टचे स्टुडंट नाही आहेत. त्यांनी हा जो मोबाईलचा प्रॉपर यूज करायचा आहे तो त्यांनी केला आहे. जो आपल्या दिवसभराच्या डेटाचा प्रॉपर यूज करायचा आहे तो त्यांनी केला आहे आणि त्याचं रिझल्ट तुम्ही बघू शकता. सो माझं हेच इंटेन्शन असेल की प्रत्येकाला सांगायला की मोटिवेट व्हा. तुम्ही खूप छान, प्रत्येकाकडे काही ना काही कला आहे, ती कुठलीही असू शकते. ते आर्ट, पेंटिंग नाही तर ते फॅशन डिझाईन, मेकअप काहीही असू शकतं. ते वादक असू शकतात, काहीही असू शकतात. बट तुमची कला जोपासा. आज ते एस टी ड्रायव्हर असून सुद्धा त्यांचं एक्झिबिशन भरेल असं कधीच कोणाला वाटलं होतं, पण त्यांची इच्छा होती आणि ते आज इथे साकारलं गेलं. सो एव्हरीवन प्लीज, म्हणजे मोस्टली स्टुडंट्स असो किंवा कुठलाही वय हे लिमिट नसतं. आज माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी पूर्ण आर्टला एवढं टाईम दिला आहे. सो वय हे लिमिट नाही आहे कोणाला. तुम्ही लहान आहात, मोठे आहात, कला जोपासा. कला ही तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, ती तुम्हाला मोटिवेट करायला खूप जास्त हेल्प करते. थँक्यू. Good. It's a woodpecker and this is not of tire, this is of pipe. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असं सांगितलं तर आपला जो पाईप असतो ना बाहेर पाण्याचा, इट्स मेड ऑफ दॅट पाईप. ओके, इट्स अ woodpecker. And these are birds. What kind of birds you can see here? Right. It's a cock and it's a parrot. But this parrot is called macaw. This is not a regular parrot. Okay. Come. So everything here is made of tire, but we are not used any kind of machine, right? Everything made from here is cutted by hand cutter, which you use for cutting papers, right? Yes. Scissors and cutters you use for making craft, right? Yes. So the same material is used to make all these things. Okay? What is this? Owl. That is also a parrot. Most of the things are of tires. थोडं पडलं काय आहे? What is this? Right, बैलगाडी, right. So what is this made of? What do you think? What would be the material of this? Sticks. Okay. Anyone more? Okay. So if anyone guesses, this is not made of sticks or screws. This is made of pipe. जी पनळ असते ना पाणी
पाणी जातं, पावसाचं पाणी त्याच्यातून जातं, राईट? दिस इज मेड ऑफ दॅट थिंग. कॅन एनीवन इमॅजिन दिस कॅन बी मेड ऑफ दॅट थिंग? सो डिड यू लाईक इट? Okay. So what is this? Okay, so this is also made of tire. You can see from inside, right? Right? What is this? Huh? This is peacock. This is not peacock. This is called samai. In English we say lantern. Right? So this is also made of tire. Now you can see the peacock here. Here is a dolphin also. Don't run from inside. Okay? Here is a peacock. Okay? So I'll show you. This peacock is also made of pipe, right? And this is the green net which we use for fencing. Is everyone understanding what I'm speaking? Yes. And these beads are handmade. Okay? Can anyone say what is this? This is coconut shell. This is coconut, नारळ, right? This is coconut shell. करवंटी फेकून देतो ना आपण किंवा जाळून टाकतो. सॉरी, ती खेळण्यासाठी पण यूज करतो. But we have did it in a art material, right? These are swans. There is one more macaw here. This parrot, this breed parrot is called as macaw. Right? Colorful parrots we have. Right? This is your butterfly. This is also made of a single tire. The whole bird is made of a single tire. There are no added pieces attached to it. A single full tire. Right? एक single tire. Now what is this? It is not a full fish, but this whole art is made from a single wood carving. Wood वर carving करून तो single art piece ready केलं. Okay? Come. So इथे पण काही birds आहेत. इथे हँगिंग साठी आहे, फ्लावर हँगिंग साठी. ते आपण गार्डन्स मध्ये डेकोरेट करतो, राईट? Right. This is a parrot which we can use in a toilet. Okay? Okay, come ahead. Come ahead, come ahead. थोडं मला स्पेस द्या तर मी खूप छान पैकी तुम्हाला दाखवू शकते सगळं. थोडं स्पेस द्या मला. Okay? So इथे cup and saucer आहे. Here is also a vase. What is this? And what do you say? It's a snail. Okay. What do you think this purse is made of? Tire. No, this is not made of tire. No, this is not made of wood. Wood? This is made of pipe. That is made of rubber. Right. Okay, come here. So, come here everyone. So, who was like art here? ते कोणाकोणाला ड्रॉइंग, पेंटिंग ह्या गोष्टीची आवड आहे का? ड्रॉइंग, पेंटिंग. एव्हरीवन? मग सगळे आर्टिस्ट बनतात? सगळे आर्टिस्ट बनतात? मग डॉक्टर विचार नको आपल्याला? अरे वा, व्हेरी गुड. बरं ठीक आहे. आता मी तुम्हाला एकदम इंग्लिशमध्ये बोलणार, खूप नॉर्मल लँग्वेजमध्ये. मी तुमच्याशी बोलते ना सगळ्यांशी. तर एक छोटी गोष्ट सांग. तुम्ही किती मोठे झालात, किती काय झालात ना, यू शुड डू एनिथिंग. कुठलं तरी आर्ट कॅरी करायचं स्वतःसोबत. सो आर्ट आपल्याला खूप जास्त मोटिवेट करतं. तुम्ही किती छान, तुम्ही डॉक्टर बना, काही बना, इंजिनियर बना, बट
शकता राईट. मग आता हे सगळं आहे ना, हे रिसायकल्ड मटेरियल पासून आहे राईट. एव्हरीथिंग मेड हिअर इज फ्रॉम रिसायकल्ड मटेरियल. सो व्हॉट यू ऑल कॅन डू की तुमच्याकडे जे काही मटेरियल भेटेल, जे काही एनिथिंग, स्टिक्स, बोर्ड्स, एनिथिंग, यू कॅन रियूज अँड यूज इट मेकिंग एनी आर्ट वर्क. ओके, यू कॅन मेक एव्हरीथिंग. अरे तुम्ही नाही बोलत, जाऊ दे, मला बोलायचंच नाही. ऐकणार का माझं? ये इकडे पुढे. मला पाठी डोळे नाही आहेत ना, मला पुढेच डोळे आहेत. तर पुढे या माझ्या सगळ्यांनी, मला पुढचंच दिसतं. बस बस बस. तर तुम्ही तुमचा टाइम, आता तुमच्याकडे मोबाईल आहेत, रील्स कोण कोण बघतं? कोण कोण मोबाईल यूज करतं? खोटं नाही बोलायचं, सगळे बघतात ना. हां, मग त्या रील्सचं तुम्ही चांगला यूज पण करू शकता. जिथे तुम्ही डान्सिंग ॲक्टिंग, ज्याला डान्सिंग ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे ते बघावं. तुम्हाला यूट्यूबवर खूप काही क्राफ्ट, आर्ट मटेरियल्स बघायला भेटतात. यू ऑल कॅन डू दॅट. ओके ओके. हां, सो थँक यू फॉर कमिंग हिअर. डिड यू लाईक द एक्झिबिशन?